नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आता सध्या सुट्ट्या चाललेल्या आहेत, चालू झालेल्या आहेत आणि अशा वेळेला आपण काय करतो, गावाला जातो किंवा फिरायला जातो आणि नुकतंच आपण ज्वारीचं पीठ दळून आणलेलं असतं आणि तुम्हाला तर माहिती आहे की ज्वारीचं पीठ थोडंसं जून झालं, एक 8-15 दिवसाच्या वर जर गेलं तर भाकऱ्या वळल्या जात नाही किंवा भाकऱ्या तुटतात, कारण पीठ जून झालेलं असतं। मग अशा वेळेला आपण काय करू शकतो हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर आता इथे मी हे 15 दिवसापूर्वीचं माझं पीठ आहे। तर मी काय केले, आता इथे 2.5 भांडे म्हणजे ह्या वाटीने मी 2.5 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये आपण 1.5 वाट्या, ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलंय त्याच वाटीने मी इथे 1.5 वाट्या पाणी घेणार आहे आणि हे पाणी आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचंय। आता आपण हे पाणी उकळवून घेऊया आणि मग नंतर आपण हे उकळतं पाणी आपण जे पीठ घेतलंय त्या पिठावर घालून घ्यायचंय। जर आपण या 2.5 वाटी हे पीठ घेतलं तर आपल्या परफेक्ट अशा मीडियम साईजच्या 6 भाकरी बनतात। तर आता हे उकळतं पाणी मी इथे पिठावर घालून घेतलेलं आहे आणि चमच्याने आपल्याला हे पाणी पूर्ण पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, म्हणजे उकड काढल्याप्रमाणे हे पीठ तयार होतं। तर आता आपण इथे पीठ आणि पाणी हे छान मिक्स करून घेतोय। गरम आहे, भरपूर पाणी गरम असतं, त्यामुळे मी चमच्याने मिक्स करून घेते आणि 1-2 मिनटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे ह्या पाण्याची चांगली वाफ आपल्या या पिठाला लागते। आता आपण इथे झाकण ठेवून देऊया आणि 1-2 मिनटं वाट पाहूया। 2 मिनटं झालेले आहेत आणि पीठ सुद्धा थोडंसं म्हणजे कोमटपेक्षा थोडंसं जास्त असं गरम आहे। त्यावेळेलाच आपण थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। तर सगळ्यांनाच माहिती आहे, जेवढी चांगलं आपण पीठ मळून घेऊ तेवढ्या आपल्या भाकरी छान तयार होतात। त्यामुळे आपण जसं नॉर्मली भाकरीचं पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता हे पीठ मी मस्त असं मळून घेते। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आता आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, मस्त जेवढं चांगलं मळू तेवढ्या आपल्या भाकरी खूप छान तयार होतात। आणि ज्वारीचं पीठ किंवा कोणतंही भाकरीचं पीठ घेताना नेहमी चाळून घ्यायचं, म्हणजे आपल्या भाकरी छान तयार होतात। आणि कधीकधी काय होतं बघा, आपण पीठ ज्वारी दळायला देतो आणि मग गव्हावर किंवा बाजरीवर असं दळून देतात, मग त्यावेळेला सुद्धा कधीकधी भाकरी वळली जात नाही। त्यावेळेला सुद्धा तुम्ही ही ट्रिक वापरू शकता, त्या आपल्या भाकऱ्या अगदी छान तयार होतात। तर मी हे पीठ मस्त मळून घेतलंय, तुम्हाला दिसतच असेल की व्यवस्थित असं पीठ मळायचंय, म्हणजे भाकऱ्या छान होते। तर आता माझं पीठ मळून झालेलं आहे। आता मी याचे एक मीडियम आकाराचे 6 गोळे तयार करून घेते। 6 भाकऱ्या परफेक्ट आपल्या ह्या एवढ्या पिठामध्ये तयार होतात। छान मऊ असं पीठ मळून घेतलंय मी। हे बघा, परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे। आता मी तुम्हाला थापून आणि लाटून दोन्ही पद्धतीने भाकरी बनवून दाखवणार आहे। तर आधी आपण थापून भाकरी बनवते मी। तर एकदा पोळपाटावर पुन्हा एकदा अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं। हे बघा, पीठ लावून घेतलंय मी आणि हलक्या हाताने मी आधी हातावरच भाकरी अशी गोल गोल करून घेते, नंतर हलक्या हाताने मी हे अशा भाकरी बनवून घेणार आहे। हे बघा, तर ह्या भाकरी तुम्ही थापून आणि लाटून अशा दोन्ही पद्धतीने बनवू शकता।
अशाच पद्धतीने तुम्ही बाजरीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी सुद्धा बनवू शकता। तर मीडियम आकाराच्या आपल्या एवढ्या पिठामध्ये 6 भाकरी बनतात। तर आता आपली ही भाकरी तयार झाली आहे। आता मी तवा चांगला कडकडीत गरम करून घेतलाय। तव्यावर मी ही भाकरी घालून घेते आणि आपल्याला इथे आता पाणी लावून घ्यायचंय आणि पाणी थोडं सुकलं कोरडं झालं का लगेचच पलटी करायचं ना, म्हणजे आपली भाकरी ती पलटी करून घ्यायची, नाहीतर काय होतं आपल्या भाकरीला चिरा पडतात। त्यामुळे थोडंसं पाणी सुकलं कोरडं झालं का लगेचच आपण भाकरी पलटवून घ्यायची। तर ही भाकरी मी पलटवून घेतली आहे आणि मोठ्या गॅसवरच मी ही भाकरी चांगली भाजून घेणार आहे। दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी भाकरी भाजून घ्यायची। हे बघा, व्यवस्थित अशा भाकरी तयार होतात। अजिबात आपल्याला भाकरी लाटायला किंवा थापायला त्रास होत नाही जर अशा पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळलं तर। तर मी दोन्ही बाजूने व्यवस्थित भाकरी भाजून घेते। काठ चांगले भाजले जावे म्हणून मी इथे कपड्याचा वापर करून दाबून मस्त भाकरी भाजून घेणार आहे। आपल्याला डायरेक्ट गॅसवर भाजण्याची गरज पडत नाही। जर आपण असं कपड्याने दाबून व्यवस्थित काठ वगैरे भाजून घेतले ना, तर मग डायरेक्ट गॅसवर भाजायची गरज पडत नाही। व्यवस्थित अशी भाकरी भाजली जाते। तर माझी भाकरी भाजून झाली। आता मी ही काढून घेते आणि तुम्हाला एक लाटून भाकरी दाखवते। तर अजून एक गोळा घेतलाय आणि अशाच पद्धतीने एकदा पोळपाटावर पुन्हा एकदा चांगलं पीठ मळून घ्यायचं। हे बघा, हातावर थोडंसं पीठ लावून घेतलंय जेणेकरून हात आपल्या पिठाला असा चिटकतात ना पीठ, आणि व्यवस्थित अशी हातावर असे गोल करून घेतलेला आहे भाकरीचा। आणि आता आपण लाटण्याने ही भाकरी लाटून घेणार आहोत। लाटायला सुद्धा अगदी सोप्या पडतात आणि थापायला सुद्धा अगदी सोप्या पडतात। हे बघा, तुम्हाला हवं तेवढी पातळ भाकरी तुम्ही इथे बनवू शकता। इतकं छान म्हणजे पीठ मळलं ना आपण, जितकं छान पीठ मळून घेऊ तेवढी आपली भाकरी छान होते। हे बघा, आता ही भाकरी सुद्धा आपली अगदी पोळपाटभर मोठी अशी भाकरी तयार झाली आहे। आता ही भाकरी सुद्धा मी भाजून घेणार आहे। हे बघा, पाणी लावून घेऊया आपण। तर आपली लाटून आणि भाजून दोन्ही पद्धतीने, लाटून आणि थापून दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला भाकरी दाखवली आहे। ही भाकरी सुद्धा अगदी मस्त अशी भाजली गेली आहे। हे बघा, आणि आपल्या दोन्ही प्रकारे भाकरी बनवून झालेल्या आहेत। तुम्हाला मी बनवलेली ही भाकरी आवडली असेल तर नक्की लाईक करा। तर मी एक भाकरी तुम्हाला दाखवते तोडून, आणि अगदी सॉफ्ट भाकरी होतात। हे बघा, मस्त असा पापड सुटतो त्याला। हे बघा, परफेक्ट अशी भाकरी तयार होते। चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।